व्यवसाय करतोय खूप दिवस झालं, पण आज असं कसं झालं? नक्की काय घडलं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दिवसाची सुरुवात झाली गॅस घेण्यापासून. सगळ्यात पहिलं गॅस घेतला. त्यानंतर मग दुकानावर आलो. दुकानावर येताना दुकानासाठी जे मटेरियल लागणार होतं आपलं, तर ते पण घेण्यासाठी महावीरच्या इथे थांबलो. तर तेव्हा व्हिडिओ घेता आला नाही मला. मटेरियल घेतलं, दुकानावर आलो, सगळं मटेरियल दुकानावर ठेवलं. मग घरी गेलो. घरी आवरलं. आवरून घेतल्यानंतर वडापावचा मसाला तयार केला. मसाला झाल्यानंतर मोमोजची स्टफिंग करायला घेतली. सियाला जरा बरं वाटत नव्हतं सकाळी उठल्यापासून. मग तिला फळं घेण्यासाठी आलो. फळं घेऊन आल्यानंतर घरी स्टफिंग रेडी झाली होती. मग स्टफिंग झाल्यावर म्हटलं आता तुम्हाला दाखवेल. तर आपली मोमोजची स्टफिंग आहे ना एकदम कलरफुल असती. 3 रंग आहेत, केशरी, हिरवा आणि पांढरा. मोमोजचा विषय संपल्यानंतर सियाला घेऊन आलतो मंदिरात. सिया तुमच्या सगळ्यांना हाय करते. मंदिरात पाया पडलो. त्यानंतर घरी आल्यावर परत सगळं घेऊन दुकानावर आलो. दुकानावर आल्यावर सगळ्यात पहिलं करून घेतला चहा, कारण की आज होता शुक्रवार. लवकर येऊनसुद्धा मला 6:45 वाजता वडे काढावे लागले, कारण कस्टमरच नाही. बाजार असून जर कस्टमर नाही तर इतर वेळेस काय असेल? आता विचार करा, आज आपण एवढं मटेरियल बनवले कारण बाजार आहे आज. आता आपलं मटेरियल संपलं का नाही, का फेकून द्यायला लागलं, कस्टमर आले का नाही, आजचा शुक्रवारचा बाजार झाला कसा, हे तुम्हाला पाहायला भेटू द्या. तर त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि पाहत राहा सोनू ब्लॉग्स.